अभी तो वक्त तो निकल गया। यूट्यूबर के 5 यूट्यूबर और 7 सैंडविच। ए ठीक है मैं सिद्धार्थ से पैसा दिला रहा हूँ 500। ए सिद्धार्थ चेक जबरदस्त परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये. जेवायचंच होतं पण आलंच नाही ना. मगाशी जेवण त्या कमेंटेटर को बोललेला आहे. मैं बोला अभी कैसा बोलो करके फिर मैच को गया. अभी बजा कितना 5 हो गया. सो जबरदस्त खेळ केला गेला. राज जा तू मेन जा. टोस्ट बोलो ना. हाँ टोस्ट है. एक गेदर एक गेदर लेके अंपर आना. लेके अंपर और प्रज्वल सिंह ख्याल से ये प्लेयर ऑफ द मैच का टी शर्ट राज. वेल प्लेड राज. जबरदस्त परफॉर्मेंस किया राज ने. और हाँ राज की टीम क्वालिफाई हो चुकी है. जबरदस्त परफॉर्मन्स करते हुए राज. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे आणि जशी मॅचला सुरुवातीला मात्र अजित पवार आपल्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल होतील. थँक्यू. पाण्याची बॉटल कुठे गेली यार. पाणी पाणी. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि जाऊयात तिकडे मॅचच्या दिशेनं. चांगली मॅच आपल्याला आणि पाटील फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने पहिलाच बॉल पलक फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने पाटील स्पोर्ट्स. ही मॅच आपण बघू शकतात आणि दोन संघाच्या दरम्यान चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. पलक फर्निशिंग संघाचे ओनर देखील आमच्या समोर जोडले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. गिरीश आणि प्रथमेश आपल्याला बघायला मिळत आहेत तिकडे आणि दोन बॅटर आहेत. सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी बघू शकतात. यावेळेस साही बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. बॉलला स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी केली आहे. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते आणि पाटील पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग. यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल वेगाने चालला होता आणि त्याच्यानंतर देखील बॉलला स्टॉप केला आणि त्यानंतर पाहू शकतात की जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे 3 धावा फलकावरती जोडल्यात आणि 3 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूने गिरीश आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण बघू शकतात. पलक फर्निशिंग आणि पाटील स्पोर्ट्स ही मॅच आपण पाहत आहेत, जिकडे गोलंदाजी मार्कवरनं पाटील स्पोर्ट्सचे संघाचे गोलंदाज विशाल दाखल झालेत आणि विशालच्या माध्यमातून जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये तो इथे बघायला मिळतोय. हा बॉल समोरच्या बाजूने एक्झिक्यूट केला आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. तिथे एक सिंगल डबल आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल या गोष्टीकडे लक्ष देत असताना धावसंख्या देखील पुढे सरकवली जाते आणि ही मुख्य भूमिका आहे. सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पूर्वार्धाचा खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉल निघून जाल सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामधून सीमारेषेच्या पलीकडे. धमाका चौकार. विशाल चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र त्याने पहिल्या 4 चेंडूवरती केला होता आणि त्यानंतर चौकार ठोकला आणि त्याच कारणामुळे पलक फर्निशिंग संघाची धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती जोडली गेली आहे. 1 मोर बॉल
इथे शेवटचा बॉल, त्यावेळेस त्या बॉलवरती देखील आक्रमण केलं आणि बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामधून, जाईल निघून सीमारेषाच्या पलीकडे. अंतिम बॉलवरती आला हा धमाका, चौकार 4. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 12 रन, लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या देखील फलकावरती 12 आकडावरती आपल्याला पलक फर्निशिंग संघाची बघायला मिळते आहे. पाटील स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग या संघाच्या दरम्यान ही मॅच आपण पाहू शकतात. मॅच क्रमांक 4 चा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. साकिंग एनकडे प्रथमेश आहेत, ज्याने 2 चेंडू फेस करत असताना 2 धावा एक्झिक्यूट केल्या आणि दुसऱ्या बाजूने गिरीश 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि 2 खेळाडूमधील पार्टनरशिप आपण पाहत आहेत. 6 चेंडूमध्ये 12 धावेची ही पार्टनरशिप आपण बघू शकतात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतो आणि अंकित आलेत बॉलिंग मार्कवरती. प्रथमेशच्या विपक्षामध्ये पहिलाच बॉल टॅप केला, बॉल डीपमध्ये वेगाने चालला आणि त्याच्यानंतर बॉलला क्विक रिटर्न केलाय. एक सिंगल धाव, सिंगल डबल, त्यानंतर चौकार. या गोष्टींना बॉक्स क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिले जाते आहे. बॉक्स सर्कल क्रिकेटचा खेळ पाहू शकतात. नालासोपारा या विभागामधील सर्वात मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. महाकाल सेना यांच्या वतीने यांच्याच आयोजनाने पाहू शकतात ही स्पर्धा, हे चषक, ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आहे आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दर्जेदार मॅचेस पाहायला मिळत आहेत. यामुळे साल्टी पलटी या स्टँडचा वेध घेतलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, बॅटर बाद. थँक यू सो मच. चांगला कमबॅक केला. पहिला बॉल त्याच्यावरती एक सिंगल धावली आहे. देन पुन्हा एक चांगला बॉल टाकला आणि त्याच्यावरती यष्टांचा वेध, दांडीगुल आणि तिथे विकेट आली आहे. अंकित सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपल्या गोलंदाजीचं पृथ्थकरण खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं मिळते. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने निघून गेला होता. बॉलला स्टॉप केलंय. एक सिंगल धाव, त्याच्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल फलकावरती 14 आकडावरती पोहोचली आहे. पलक फर्निशिंग दुसऱ्या बाजूने पाटील स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग डाऊन ट्रॅक, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर, बॉलला स्टॉप. एक चांगला बॉल इथे कंप्लीट झालाय. षटकातील 4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला अद्यावत होत असताना आपण बघू शकतात आणि धावसंख्या आपल्याला बघायला भीती आहे 14 आकड्यावरती. एक विकेट जरूर लॉस झालाय. यावेळेस समोरच्या बाजूने गॅपमधून बॉल काढलाय आणि निघून गेला असेल सीमारेषा पार. लॉंग ऑन ओव्हर दी रोप, चौकार 4. चांगली बॅटिंग केली जाते. सध्याच्या घडीला दर्जेदार फटके आहेत ते पाहिल्या मिळतात. अंतिम बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि त्या बॉलवरती प्रथमेशची काय रणनीती असेल. आडव्या बॅटनं स्लॉक केले बॉलला. बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय. लॉंग लेगचे खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतात, बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाले. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर आणि 2 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल 19 वरती 1. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डिझेमॅनला संधी. ऐकूया एक सुमधुर गीत. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. महाकाल सेनांच्या वतीनं आयोजित दमदार स्पर्धा, अर्थातच नगरसेवक चषक 2026.
वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. फलक फर्निशिंग जर याच गतीने धाबा जोडल्या तर 38 धाबा पोहोचू शकतात. 9.50च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला धाबा बनवल्या जात आहे त्या मॅचमध्ये. हा बॉल आउटसाइड लेग स्टंप टाकला. बॉल लॉंग स्टॉप रिजनला थांबणार नाहीये. निघून गेला सर सीमारेषा पार. पहिलाच बॉल अतिरिक्त टाकला आणि त्याच्याच नंतर पाहू शकतात की त्यावरती 4 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि संघाची तुटली गेली फलकावरती 24 आकड्यावरती जोडली गेली आहे. पहिलाच बॉल त्याच्यावरती जबरदस्त कामगिरी केली आहे. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती चौकार. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. घ्या आता याही चुकीचं भुगतान करावं लागेल. पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल आलाय. बाय 1 गेट 1 फ्री असं दृश्य पाहायला मिळते आहे. कारण एक्स्ट्राच्या स्वरूपाने इथे 6 धावा खर्च केल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 25 आकड्यावरती आपण बघू शकतात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्यानंतर 19 धावा फलकावरती जोडल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिथे पहिल्याच बॉलवरती एकंदरीत गोलंदाजाने 6 धावा इथे खर्च केल्यात आणि त्याचमुळे 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बिहाइंड विकेट बॉल निघून चालला आहे. बॉलला रिटर्न केला. लॉंग स्टॉपच्या रिझनमधून खेळाडू वेगाने पोहोचले गेले आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. एक सिंगल धाव फलकावरती इथे जॉईन होती आणि संघाची टोटल आता 26 आकड्यावरती बघू शकतात. 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. स्पर्धेला सुरुवात होणार तशी प्रेक्षकांची गर्दी तुडुंब गर्दी या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते आणि पाटील नेटवर्क्सच्या यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि तर चला या यूट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपला मोबाईल काढा आणि पाटील नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. दरम्यान हा ही फटका बॉल बॅकवर्ड पॉईंटला वेगाने निघून गेला होता आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. बॉल रिटर्न केला. एक सिंगल धाव. 27 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 11.57च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला धाबा बनवल्या जात आहेत आणि 46चा प्रोजेक्ट स्कोअर फलकावरती दाखवला जातोय. आदित्य बॉलिंग मार्कवरती पुन्हा तयार. समोरच्या बाजूने धावडी ग्राउंड. बॉल चालला होता परंतु तिथे यष्टांवरती बॉल लागला आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव इथे फलकावरती जॉईन झाली आहे. 28-28. 1,23,000 सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी फक्त 4 सबस्क्राईब राहिलेत आणि ही पाटील नेटवर्कची क्वालिटी आहे. हे त्यांचं यश आहे आणि त्याचमुळे 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर यूट्यूबच्या वाहिनीवरती त्यांच्या माध्यमातून जोडली गेली आहे आणि जवळजवळ 2 चॅनल पाटील नेटवर्कचे आहेत. एक इव्हेंटचा चॅनल आहे आय थिंक आणि एक स्पोर्ट्सचा चॅनल आहे आणि त्याच्यावरती 1,14,000 सबस्क्राईब आहेत आणि दुसऱ्या चॅनलवरती 1,22,000 नुकतेच आता 23,000 देखील पूर्ण होणार आहेत. आणि ही क्वालिटी आहे. ज्यावेळी तुम्ही क्वालिटी देत आहे त्यावेळी प्रेक्षक राजावर्ग त्यानंतर तुमच्यावरती ठेवलेला तो विश्वास नेहमी सार्थ लागतो आहे आणि त्याच कारणामुळे पाटील नेटवर्कची ही क्वालिटी आपल्याला बघायला मिळते आहे. आणि या नालासोपारा लीगमध्ये रेफर केलं आहे. चेक केलं जाईल. चला तिसरे पंच इथे जॉईन व्हा. आपण चेक करतोय. इथे देहस्तीवरती चेंडू स्पर्श झालाय का हे बघलं जाईल. बॉल आणि शरीराचा स्पर्श झालाय का हे आपण चेक करतोय.
स्क्रीनवरती आपल्याला दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चला इथे OUT कारण चेंडू तिथे पायाला लागला आणि त्याच्यानंतर स्तंभवरती गेला, त्याच्यानंतर विकेट आले खेळाडू बाद. आणि हेच अगोदर देखील म्हटलं होतं मी की ही पाटी नेटवर्कची क्वालिटी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 1,22,900 आय थिंक 96 सबस्क्राईब इथे पूर्ण झालेत आणि त्याचमुळे हा विश्वास त्यांच्यावरती दर्शवला आहे आणि प्रेक्षक राजावर्ग आणि त्यानंतर खेळाडू इथे जोडले गेलेत. आणि पहा इथे 23,000 सबस्क्राईब नुकतेच पूर्ण देखील झालेत. 1,23,000 सबस्क्राईब ते पूर्ण देखील झालेत आणि जस्ट आपण ते बोललो होतो आणि ते लगेचच पूर्ण देखील झालं आहे. आणि पाटील नेटवर्कसाठी नक्कीच म्हणेल की 10 कामं अर्धवट करण्यापेक्षा एक काम असं करणं ठीक आहे, अचूक असलं पाहिजे आणि ते अचूक काम नेहमीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केलं जाते. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आदित्य बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने खेळाडू देखील आहेत सिद्धू. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने निघून गेला. इथे एक सिंगल दाबली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू नाही आहे. विनंती असेल, आजचा अंतिम दिवस आहे, आपल्याला अनेक सारी पारितोषिकं आहेत तिथे आणि त्यासाठी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज, काही खेळाडू, बेस्ट बॅट्समन, गोलंदाज काढायचे आहेत आणि त्यासाठी नावं खूप गरजेचे आहेत कारण आपण ऑनलाईनच्या माध्यमातूनच ती नावे काढणार आहोत आणि तुमचे खेळाडू इथे उपस्थित राहणं गरजेची गोष्ट आहे. हा ही बॉल शरीरावरती लागला आणि त्याच्यानंतर एक सिंगल दाबली आहे. चला ओव्हर कंप्लीट झाली आहे. पहिला चेंडू वाईट, त्याच्यावरती चौकार, त्यानंतर पुन्हा वाईट आलाय. सिंगल 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 3 सिंगल आलेत, त्यानंतर विकेट आली आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 रन्स आलेत सिंगल सिंगलच्या माध्यमातून. षटक कंप्लीट. 12वा पाठवा इकडे. चला बॉल टाकायचा आहे, एक चेंडू असेल तो पूर्ण करायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल कारण आपल्याला इथनं जेही संघ या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये खेळणारे दोन्ही संघाला आणि संपूर्ण संघांना विनंती असेल की आपले 12वे खेळाडू पाठवायचे आहेत कारण मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर ही संपूर्ण किताब आपण लाईव्हच्याच माध्यमातून काढणार आहेत आणि त्यासाठी पाहू शकतात की तुमच्या टीमचं नुकसान होईल, त्यासाठी खेळाडू आपण पाठवायचे आहेत, विनंती असेल. चला मॅचला सुरुवात करतोय. चला मॅचला सुरुवात होते. बॉल तयार, बॉल टॅप केलाय. इथे डायरेक्ट हिट करणं गरजेची गोष्ट होती आणि तेच झालं नाहीये आणि त्याच कारण मला एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 10.00च्या ॲव्हरेजने 30 वरती पोहोचली आहे. 30 वरती 2.
नितेश आलेत बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 ते कंप्लीट झालंय. स्लॉक षटकामध्ये आलेत. ही बॉल तिथे पंचाचा सिग्नल नऊचा आला आणि त्यानंतर एक सिंगल धाव दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि यास डेफिनेटली धोका झाला आहे. आता इकडे बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे. तिसरा झटका खेळाडू बाद. धन्यवाद. पहिलाच बॉल इथे नो आला आणि त्याचमुळे विकेट देखील आली आहे. 32 धावा जोडल्यात. षटक क्रमांक 3 आपण बघू शकतात आणि एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर धाव देखील फलकावरती 32 आकड्यावरती आपण बघू शकता. त्या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा नितेश हा गोलंदाजीच्या मार्कवरनं सज्ज झाला. पाटील स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. या दोन संघाचा खेळ पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चालला. बॉलला स्टॉप केला आणि त्यानंतर बॉल रिटर्न केला. एकच सिंगल धाव. सिंगल डबलने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सध्याच्या घडीला 33 धावा आणि 33 वरती 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. एखादा पिनकोड कशा पद्धतीने असतोय ना तशी धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. 33 धावा जोडल्यात. प्रितेश आणि प्रथमेश एकाच राशीचे दोन खेळाडू एकमेकांच्या समवेत खेळतात आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूवरती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. ही बॉल तिथे चाललाय. बॉलला स्टॉप केले जरूर आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे झालेत. यस तिकडे पंच देखील सांगतायत विकेट आली आहे. आणखी एक विकेट खेळाडू बाद. थँक्यू सो मच. रेफर केलंय चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाते. चला बॉलला स्टॉप केलंय त्याच्यासाठी रेफर केलं होतं आणि पाहू शकतात बॉल सेफली अडवला गेलाय. इथे विकेट आली. खेळाडू बाद. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाडू नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचं विनंती असेल. चला या मॅचसाठी खूप वेळ खर्च झालाय. आपण ही मॅच लगेच सुरू करायची. पंच स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायचे. चला
प्रत्येक मॅचसाठी वेळ असेल आणि तो वेळ अतिरिक्त खर्च करू नका. चला 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये सजवायचे आहेत पंच. रिव्ह्यू घेतला होता तेव्हा टायमर स्टॉप केला होता. चला मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉलला स्टॉप केलंय. डीपमध्ये बॉल खेळाडू होती तिकडे आणि बॉलला अडवून रिटर्न केलं. एक सिंगल धाव, सिंगल डबल या गोष्टी खूप मायने राखत आहेत या खेळामध्ये. कारण स्ट्राईक रोटेट करणं, त्याच्यानंतर जे आपल्या रडारमध्ये आलेले बॉल त्याच्यावरती चौकार एक्झिक्यूट करणं ही मुख्य भूमिका असते आणि त्याचमुळे इथे चांगले फटके एक्झिक्यूट केले जातात. सिंगल डबल चौकार या गोष्टींकडे खूप महत्त्व. पुन्हा एकदा गॅपमधून बॉल काढला आणि निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धमाका, क्वालिटी, बूम, चौकार. चार धावा एक्झिक्यूट केल्यात. प्रितेश या खेळाडूने इथे चौकार टोकला तर आणखी पारितोषिक जोडलं गेले. हरजीत सिंग यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. एक सिंगल धाव एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झाला आहे. एकंदरीत 10.25च्या ॲव्हरेजने 41 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 42 धावेचं टार्गेट सेट केलं. चला लगेचच पुढची मॅच वंडर बॉयज आणि त्यांच्याच विपक्षामध्ये फॅशन फेवर संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण पुढील मॅचचा टॉस इथे कंप्लीट करतोय. तर या बोट टीम कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आणि पुढील मॅचचा टॉस तो इथे कंप्लीट केला जाईल. वंडर बॉयज, स्पून अँड फाईट्स आणि दुसऱ्या बाजूने फॅशन फेवर या संघाचे कॅप्टन आपण जॉईन व्हायचं आहे. आपण पुढील मॅचचा टॉस इथे कंप्लीट करतोय. तर या बोट टीम कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस इथे कंप्लीट करतोय. फॅशन पेपर संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने स्पून अँड फाईस वंडर बॉईज संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण लगेचच पुढच्या मॅचचा टॉस इथे कंप्लीट करतोय आणि स्पर्धेचे काही मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये इथे कॉईन स्पिन केला जाईल. हेड्स अँड टेल, छाप अँड काटा अशा नाण्याच्या 2 बाजू असतील. कॉईन स्पिन केलं जाईल. इथे काटा असा कॉल दिला गेला आणि छापा असा कॉल आलाय. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. फील्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच फॅशन प्युअर संघाने शुभेच्छा असेल पुढच्या मॅचसाठी. जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने. चला लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि फील्ड देखील सजवून घ्यायची. आपण लगेचच मॅचला सुरुवात करतोय. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण ऐकत पाहतात महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित एक दमदार स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2026चा रणसंग्राम तो इथे बघायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. 41 धावा फलकावरती जोडला गेला आणि 42 धावेचं एक तगडं टार्गेट इथे समोर ठेवलं आहे. 24 चेंडू आणि 42 धावा बनवणं थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण या मैदानावरती 50+ धावा देखील बनल्यात आणि चेस देखील झाल्यात आणि त्याचमुळे पाटील स्पोर्ट्सच्या वतीने धावा बनवल्या जातील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मार्कवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपण बघू शकतात. आणि ओपनिंग पॅरेसमध्ये आघाडीचे 2 बॅटर संदीप आणि अंकित दाखल झालेत. ज्या संदीपने खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये आय थिंक केला होता आणि दर्जेदार बॅटिंगचं पृथ्वीकरण केलं होतं. तो संदीप आहे. त्याच्या साथीनं अंकित हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आता 2 खेळाडूमधील एक चांगली पार्टनरशिप आणि त्याच्यानंतर आपल्या संघाला विजयाची प्राप्ती केली जाईल का, करू दिली जाईल का, हे देखील आपल्याला बघायचं आहे. चांगली मॅच ती आपल्याला बघायला मिळते. गिरीश हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. पहिला षटक त्याच्या माध्यमातून कंप्लीट केलं जाईल आणि पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली गेली या मॅचमध्ये. संदीप आणि अंकित चला मॅच सुरू करायची आहे. पंच गिरीश पहिला बॉल अंकितच्या विपक्षात. पहिलाच बॉल तिथे एक वेगळाच फटका आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल ऑफ फलकावरती जॉईंट झाली आहे. गिरीश आपल्याला बघायला मिळतोय. संदीप आणि अंकित मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण बघू शकतात. समोरच्या बाजूने इथे खेळण्याचा मनसुबा होता आणि त्यानंतर एकच सिंगल धाव फलकावरती जॉईंट झाली आहे. एक सिंगल धाव फलकावरती आपण बघू शकतात आणि त्याचमुळे 2 धावा फलकावरती झुडल्यात. पहिल्या षटकाचा खेळ गिरीश त्याच्यासाठी आलेत आणि त्याच्यावरती जबाबदारी सोपवली गेली मॅचची. त्यामुळे साही फटका चांगला आणि बॉल चालला सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर द रोप सीमारेषेच्या पलीकडे जमिनीला गुदगुले करीत बॉल सीमा पार. चौकार 4. चांगला फटका एक्झिक्यूट झाला आणि त्यावरती 4 धावा देखील आल्यात. 6 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा ही बॉल बिहाइंड विकेट निघून चालला आणि थांबणार नाहीये. निघून जाईल सलग सीमारेषेच्या पलीकडे. धम्माका चौकार 4. डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. एक जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाईल आणि या स्पर्धेला चार लावण्यासाठी त्यांची उपस्थिती देखील इथे नोंदवली गेली आहे. आजचा दिवस जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये प्रेक्षक राजा वर्गाचं देखील मनोरंजन करण्याचे धुरा इथे आयोजकांनी सोपवली गेली आहे आणि ती हातामध्ये घेतली आहे. हा ही बॉल डीपमध्ये चालला आहे. बॉलला स्टॉप केले जाते आणि त्यानंतर बॉलची रिटर्न फेकी केली आहे. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना आपण बघू शकतात गिरीश. बॉलिंग मार्कवरती यावेळी समोरच्या बाजूने पुन्हा एकदा गॅपमधून बॉल चालला होता. लाजबाब इथे जबरदस्त बॉल अडवला गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून गेला असा आणि त्यासाठी क्लॅप देखील केले जात आहे. शाबासकीची थाप देखील त्याला दिली जाते आणि हे चांगलं क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकतात की काय बॉल सॉफ्ट केलाय. रिप्ले पहा टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतो आणि सीमा लगत बॉलला स्टॉप केलं, बॉलला आतमध्ये ढकललं गेलंय. प्रमोदजी किनी आपल्याला बघायला मिळतील थोड्याच वेळामध्ये. पाहू शकतात की त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेची शोभा वाढवण्याचा प्रयत्न तो केला जाईल.
आणि सुंदर गीत आणि त्या गीतांवरती आपल्या अंदाजामध्ये निर्णय पेशकश केले जातील. नुकतीच कामांमध्ये एक स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रमोदजी किनी साहेर उपस्थित होते आणि पाहू शकतात की अंतिम दिवसामध्ये दर्जेदार नृत्य त्यांचं आपल्याला बघायला मिळालं आणि पाहू शकतात या स्पर्धेमध्ये देखील त्यांना आणलं गेलं आहे आणि पुढच्या मॅचसाठी ते ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. दरम्यान मॅचच्या दिशेने वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 12 आकड्यावरती जोडली गेली आहे. आता इकडे 10.00च्या ॲव्हरेजने 30 धाबा फलकावरती जोडायच्या आहेत. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतात की 3 फ्रेम आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी ती इथे केली जाते. 3 कॅमेरामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते आणि ॲक्युरेट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅमेराची मदत. समोरच्या बाजूने ड्राईव्हचा फटका बसला गेला आहे. बॅटरला माघारी परतावं लागेल. या मॅचची गोल्डन विकेट. खेळाडू बाद आऊट. थँक्यू सो मच प्रज्वलजी यांच्या माध्यमातून या गोलंदाजाने आणखी 2 विकेट घेतले तर तब्बली 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हे पारितोषिक लावलं आहे. बक्षिसांची लयलूट इथे केली जाते आणि हे गरजेचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये नॉकआउटच्या मॅचेस आहेत. आजच्या दिवसामध्ये जेही संघ चांगल्या पद्धतीने खेळ करणार ते अंतिम 6 मध्ये टॉप 6 मध्ये दाखल होणार. सेंट्रल पार्क, महाकाल 11, सोपारा फर्निशिंग हे संघ दाखल झालेत. आता मॅच क्रमांक 4 पाहत आहेत पलक फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने पाटील स्पोर्ट्स. या संघाच्या दरम्यान कुठला संघ तो अंतिम 6 मध्ये दाखल होणार त्यासाठी ही लढत पाहत आहेत. विशाल, अंकित आणि प्रितेश आहेत बॉलिंग मार्कवरती. अनुभवी खेळाडू आहेत आणि इथे बॉलला स्टॉप केलंय आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी केली आहे. सेन्सिटेबल क्रिकेट हे सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. इथे धावा रोखणं गरजेची गोष्ट आहे. डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट हे एकमेव ब्रह्मास्त्र, हे एकमेव वेपन मैदानाच्या आतमध्ये यूज करावा लागेल आणि त्याच इंटेन्शननं त्याच माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ डेफिनेटली ते दाखवावा लागेल. प्रितेश एक जुना खेळाडू आहे ज्याच्याकडे अनुभव आहे. प्रदीर्घ कारकिर्दी त्यांनी बॉक्स सर्कल क्रिकेटमध्ये दाखवली आणि तो प्रितेश ज्याच्यावरती दुरा. चला वेळ जास्त खर्च करू नका कारण तुम्ही या मॅचच्या क्रुशल मोमेंटला मॅच आले आणि त्यानंतर 2 खेळाडू आतमध्ये आले ना तर मॅच कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला गमवावी लागू शकते. प्रितेश तयार. यावेळेस चांगला फटका आहे आणि बॉलला फेकून दिलं सरळ डिस्कवर लेग सीमारेषेच्या पलीकडे. धमाका बूम 6. चौकाराला चुकीची दुरुस्ती करतोय आणि 4 धावा फलकावरती एक्झिक्यूट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉलला स्टॉप केलंय इनफिल्डच्या आतमध्ये आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. 1.3 चेंडूंचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर 18 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इकडे आणखी 2 चेंडू राहिलेत आणि या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल. प्रितेश, दुसऱ्या बाजूने विशाल, अंकित. कमी गतीचा बॉल टॅप केलाय. पुन्हा एकदा बॉलला पॉईंटच्या रिझनमध्ये फील्ड केला त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. बॉल रिटर्न केला. एकच सिंगल लावली आहे. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. वन टू गो फेम अजितजी सर आणि त्यानंतर पाहू शकतात की किने सर इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचा देखील एक चांगल्या दर्जाचा नृत्य आपल्याला पुढील मॅच मध्ये बघायला मिळणार. दरम्यान फटका बसला अल्टीपल्टी. इथे सेलिब्रेशनला संधी आहे आणि यस डेफिनेटली विकेट. खेळाडू बाद.
2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता 12 चेंडू आणि त्यानंतर 23 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. प्रति बॉल तुम्हाला 1 किंवा 2ची सरासरी मेंटेन करावी लागेल. सध्याच्या घडीला 9.50च्या ॲव्हरेजने धावा बनल्यात आणि रिक्वायर्ड जर पाहिल्या तर 11.50चा ॲव्हरेज इथे सध्याच्या घडीला दाखवला जातोय. मॅचमध्ये रंगत चुरस या संपूर्ण गोष्टी इथे आल्या गेल्यात. विशाल जे एक चांगले खेळाडू आहेत, पंच देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर आदित्य जो नव्याने दाखल झालाय, इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. साहिल बॉलिंग मार्कवरती आलेत, षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे मॅचची. पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून विशाल या खेळाडूच्या विपक्षामध्ये डिलिव्हर केलं जाईल. चला स्पीडअप करायचंय. पलक फर्निशी संघ विनंती असेल आपण स्पीडअप करायचंय. चला बॉलर तयार आहे. बॅटिंग ट्रॅकवरती विशाल देखील तयार आहेत आणि 23 धावेची गरज आहे. 11.50च्या ॲव्हरेजने धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. हा बॉल पहिलाच आउटसाइड ऑफ स्टंप, पंचाचा सिग्नल, इट्स वाईट बॉल. पहिलाच बॉल अतिरिक्त टाकलाय आणि त्यानंतर वाईटचा सिग्नल तो आमच्यापर्यंत पोहोचवलाय पंचांच्या माध्यमातून. हा बॉल टॅप केला, बॉल डीप मध्ये चाललाय, स्टॉप करून बॉलला रिटर्न केलं. त्यानंतर एकच सिंगल धाव, सिंगल डबल आणि त्यानंतर प्रति ओव्हरमध्ये 2 चौकार तुम्हाला मारावे लागतील. मॅच बनवण्यासाठी चौकाराची नितांत गरज आहे आणि त्याच इंटेन्शनने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आकारावे लागेल. 11 चेंडू शिल्लक राहिलेत आणि त्यामध्ये 21 धावेची गरज राहिली आहे. साहिल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. सध्याच्या घडीला 1 चेंडू कंप्लीट केला, 1 अतिरिक्त आणि त्यानंतर 1 सिंगल धाव त्याने खर्च केली. एकंदरीत 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. हा बॉल समोरच्या बाजूने गॅप मधून काढायचा होता, बॉल डीप मध्ये वेगाने चालला आणि यस डेफिनेटली बॉल थांबणार नाहीये, निघून जाय सरळ दाउंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, धमाका, बूम, चौकार. चार धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे 25 धावा. आता इकडे समीकरण थोडंसं सोपं राहिलंय. 17 धावेची गरज राहिली आहे. 10 चेंडूचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय, शिल्लक आहे. हा ही बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर होता बॉल, आवाकाच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून पुन्हा सिग्नल वाईटचे आलेत. 2 वाईट बॉल इथे आलेत. यावेळेस फटका बसलाय, सिक्सर, परंतु इथे धावा नाही तर विकेट आली आहे. खेळाडू बाद, गॉन. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. सध्याच्या घडीला पाहू शकतात की मॅच चांगल्या पद्धतीने बनली आहे. 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 9 चेंडू शिल्लक राहिले आणि त्यामध्ये 16 धावेची गरज या मॅच मध्ये आपण बघू शकतात. नक्कीच 3 चेंडूवरती एखादा चौकार ठोकला तर मॅच बनू शकते आणि त्याच इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावे लागेल. विशाल आणि प्रसाद मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखल झालेत. प्रज्वलजी सिंग यांच्या माध्यमातून 2 विकेट अजून घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि बक्षीस इथे जोडलं गेलं या मॅचमध्ये, ते बघू शकतात. पुन्हा बॉल तयार. त्यामुळे साही बॉल तिथे बेगाने निघून चालला डीप मध्ये आणि या बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि एक सिंगल धाव फलकावरती एक्झिक्यूट झाले. 27 धावा फलकावरती जोडल्या. 2.4 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. 1 बाउंड्रीज, 1 चौकारच्या शोधामध्ये आहेत आणि त्याच इंटेन्शनने खेळावं लागेल. त्याच इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये साहिल पुन्हा तयार. हाही बॉल वेगाने निघून गेला डीप मध्ये. पुन्हा एकदा हाही फटका बसलाय आणि त्याच कारणामुळे 1 सिंगल धावली आहे. 28 धावा जोडल्या. 2.5 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला या मॅच मध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 28 धावा जोडल्यात. अंतिम बॉल त्याच्यावरती एखादी
बाउंड्री आली तर मॅच बनू शकते आणि त्या इंटेन्शननं त्या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये शोधामध्ये आहेत. एक चौकार इथे फकावा लागेल. अंतिम बॉल 1 to go. अंतिम बॉल प्ले अँड मिस बॉल वगैरे निघून गेलाय आणि इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 28 आता 6 चेंडू 14 धावेची गरज या मॅच मध्ये. पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल धावा इथे जॉईन केली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा समीकरण इथनं थोडंसं कठीण बनलंय कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि त्याच्यामध्ये 13 धावेची गरज आहे. त्यामुळे 6 फटका वेगाने मारलाय आणि तिथे बॉलला जबरदस्त अडवलं गेलंय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ तो कंप्लीट चला 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये आपण सजवायचे आहेत. चला 2 खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आपण सजवायचे आहेत. आपल्याला विनंती असेल नीरव आलेत आणि प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि या 2 खेळाडूंमधील हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचा आहे. 4 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 3 चौकार फेकावे लागतील आणि 3 चौकाराची नितांत गरज या मॅचमध्ये राहिली आहे. संदेश आपल्या संघासाठी चांगला संदेश त्याने आणलाय. सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतात आणि या गोलंदाजाला इथे खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. खूप वेळ खर्च करतायत. विनंती असेल त्यामुळे 6 बॉल वेगाने निघून गेला आहे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि त्याचं मुख्य कारण आहे की सध्याच्या घडीला खूप चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती टाकला जातो आणि त्याचमुळे या मॅचमध्ये रंगत आली आहे. चुरस देखील आली आहे. चांगले बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. सध्याच्या घडीला संदेश या गोलंदाजाने पहिल्या बॉल 1 दुसऱ्या बॉलवरती विकेट पुन्हा डॉट बॉल आणि त्याचमुळे 30 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच वंडर बॉईज आणि पॅशन पेवरच्या माध्यमातून हाही फटका बसलाय. विकेट टली आहे. खेळाडू बाद. मॅचला सुरू होती आहे. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. अर्थातच पलक फर्निशिंग या संघाने या मॅचमध्ये कुरगुडी केली आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल बघायला मिळतोय आणि त्या बॉलवरती देखील धावा येणार नाही आहेत. आता इकडे एक अंतिम चेंडू शिल्लक राहिला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. पलक फर्निशिंग संघाला विनंती असेल आपण आपल्या स्टँड्सवरती जायचं आहे. फील्ड सजावट करायची आणि लगेच असं चेंडू ते डिलिव्हर करायचे आहेत. 1 चेंडू आणि
12 धावेची गरज आहे. एक चेंडू 12 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली. चला मॅच विजय संपादन करते पलक परिशिक संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जॉईन होऊयात आणि तिथे प्लेअर ऑफ द मॅच हे किताब वितरित करूया. बॅटिंग करत असताना पाहू शकतात की तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. ज्या गिरीशने 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी केली आहे. तोच गिरीश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या गिरीश आपण यायचं आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच